गुड इव्हनिंग. माझं नाव शीतल कुर्डूकर आहे आणि आज मी एका अशा टॉपिकबद्दल बोलणार आहे ज्याच्यासाठी नेहमीच लोक ज्योतिषाकडे जात असतात आणि उपाय मागत असतात. तर माणूस ज्योतिषाकडे केव्हा जातो? माणूस ज्योतिषाकडे तेव्हा जातो जेव्हा त्याला असं वाटतं की त्याला काहीतरी आता दैवी मदतीची गरज आहे. म्हणजे त्यांनी सगळे उपाय करून झालेत, त्याचे प्रयत्न करून झालेत आणि आता त्याला कळत नाहीये की एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा किंवा त्याचं दुःख कसं कमी करायचं. आणि मोस्ट ऑफ द लोक जे आमच्याकडे येतात या सिच्युएशनमध्ये, तेव्हा त्यांचं 8वं घर ऍक्टिव्हेट झालेलं असतं. आता 8वं कुंडलीतलं घर हे ह्यासाठीच बदनाम आहे की ते अत्यंत पीडादायक घर आहे आणि माणसाला ते वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा देत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या नाव कुठल्या प्रकारच्या, ज्या 8व्या घराची जी राशी असेल, जे ग्रह असतील ते ठरवतात की माणसाला कुठल्या घराची पीडा द्यायची. पण जेव्हा 8वं घर ऍक्टिव्हेटेड असतं तेव्हा एक उपाय, जबरदस्त उपाय असतो आणि तो म्हणजे डोनेशन किंवा दान. दान धर्म हा सर्वात मोठा उपाय समजला जातो 8व्या घराचा. आता आजच्या काळात कशाचं दान करायचं? मग मी कोणाला विचारू? मी गव्हाचं दान करू की मी तांदूळ दान करू की मी आणि काय दान करू? एवढा विचार करायची गरज नाही. हे सगळे उपाय पूर्वी लोक करायचे कारण पूर्वीच्या काळात या सगळ्या गोष्टी कदाचित देवण घेण्यामध्ये जास्त होत्या. आजच्या काळात सर्वात जास्त गरज माणसाला कुठल्या गोष्टीची आहे? तुम्ही एखाद्या देवळात गेलात, तुम्ही बघता तिकडे 5 माणसं बसलेली असतात. तुम्ही त्यांना खायला दिलं, तुम्ही त्यांना कपडे दिलेत आणि तुम्ही त्यांना पैसे दिले. सर्वात जास्त माणसाला आनंद पैसे मिळाल्यावर होतो. तर तुम्हाला जर सुचत नसेल की मी कुठल्या गोष्टीचं दान करू, सर्वात सोपा उपाय आहे गरजवंताला पैशाचं दान करा. परत मी सांगते, गरजवंताला पैशाचं दान करा. गरजवंताला म्हणजे जे समाजातले असे लोक आहेत की ज्यांना आज नोकरी मिळू शकत नाही, जॉब मिळू शकत नाही, त्यांचं वय खूप झालेलं आहे, त्यांच्यावर बाहेर राहायची वेळ आलेली आहे किंवा अगदी लहान बालकं आहेत जी हेल्पलेस आहेत. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या आश्रमात दान करू शकता, अशा लोकांसाठी एखाद्या इंडिव्हिज्युअलला दान करू शकता. पण दान हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला पैशाचं दान करायचं नसेल तर आमच्यासारखे ज्योतिषी आहेत, ऑलवेज वेलकम. थँक्यू.